हाय फ्रेंड्स, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तर मग फ्रेंड्स, आज बघणार आहोत आपण गुळ शेंगदाण्याची चटकदार पोळी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. तर मग फ्रेंड्स, गुळ शेंगदाण्याच्या चटकदार पोळीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया. इथे घेतलेले मी एक छोटी वाटी तेल. हे तेल आपण मोहनसाठी पण वापरूया आणि पोळीला फ्राय करण्यासाठी पण वापरूया. त्यानंतर घेतले जायफळ, याची बारीक पूड करून घेणार आहोत. 3-4 वेलदोडे आणि घेतले थोडेसे 6-7 मिरे. चवीला घेतले थोडंसं मीठ. 1 बाउल घेतलाय गुळ, 1 बाउल घेतलाय शेंगदाणे. आपल्याला चटकदार बनवायचंय, त्यासाठी समान घ्यायचं आहे. या शेंगदाण्याचा आपण बारीक कूट करून घेणार आहोत. त्यानंतर घेतले दूध. त्यानंतर एक भांडं घेतले आपण कणिक आणि 1 छोटी वाटी घेतले आपण बेसन पीठ. कणिक आणि बेसन पीठ तेलाचं मोहन टाकून आपण दुधात छान मळून घेऊया. त्यात चिमूटभर मीठ टाकूया आणि शेंगदाण्याचे सालं काढून घेऊन आपण याचा कूट तयार करूया प्रथम. आणि हा कूट आणि हा गुळ एकत्र मिश्रण करूया. त्यात जायफळ पूड, वेलदोडा पूड आणि मिरी पूड घालूया आणि एकजीव करून घेऊया. तर मग फ्रेंड्स, आपण बघू शकता चटकदार गुळ शेंगदाण्याची पोळीसाठी आपण ही कणिक मळून घेतलेली आहे. तेवढं भांडभर आपण कणिक घेतलेली होती आणि वाटीवर डाळीचं पीठ, त्यात तेलाचं मोहन टाकलंय आणि दुधात चांगलं ते भिजवून घेतलेलं आहे. तर मग फ्रेंड्स, आपण हे दुधात का भिजवलं आहे ना, तर ही पोळी टिकण्यास 10 ते 15 दिवस छान अशी टिकते आणि दुधाच्या ह्याच्याने ती मऊ होते आणि डाळीचं पीठ घेतलंय त्याच्याने ती पोळी खुसखुशीत होते. त्यासाठी आपण दुधाचा आणि डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे. तसेच आपण शेंगदाण्याचे सालं काढून चिरलेला ते आणि त्यात आपण वेलदोडा पावडर, मिरी पावडर, जायफळ पूड टाकून सगळं हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आपण शेंगदाणे गुळ. तर आपण हे आता सारण तयार करून घेतलेलं आहे. आपण हे कणिक जी भिजवलेली आहे ती बघा छान अशी नरम भिजवलेली, जास्त कडक भिजवलेली नाही. त्याच्यात आपल्याला सारण करायचं आहे. त्याच्यामध्ये पुरणाच्या पोळीची कणिक जशी भिजवतो त्या पद्धतीने पण नकोय, थोडी ती कडक नकोय, नरम पाहिजे. ठीक आहे. तर आपण ही कणिक आता 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 15 मिनिटं ती मुरू देऊया. तर मग फ्रेंड्स, 15 मिनिटं झालेली आहे. आपण कणिक मुरायला ठेवली होती, छान अशी मुरून गेलेली आहे. आपण पीठ घेतलेले लावण्यास आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया. त्यासाठी मी तवा देखील तापत ठेवलेला आहे. तर मग आपण तयार करूया मस्त अशी गुळ शेंगदाण्याची चटकदार पोळी. तर मग फ्रेंड्स, आपण बघत आहोत गुळ शेंगदाण्याची चटकदार पोळी. त्यासाठी आपण हा असा छोटा एक गोळा घेऊया भिजवलेल्या कणकेचा. त्याला पीठ लावून घेऊया. पीठ लावल्यानंतर हा गोळा थोडंसं याची छोटी पोळी तयार करायची आहे. आपल्याला लाटायची पोळी. लाटल्यानंतर आपल्याला याच्यात भरायचंय सारण. 1 चमचा सारण भरूया त्याच्यात. आपण हे शेंगदाणा गुळाचं सारण भरायचंय. 1 ते 1.5 चमचा छान असं सगळीकडे फैललं पाहिजे ते पूर्ण पोळी. त्यासाठी आपण हे सारण घेऊया. हे सगळं त्याचे जे आपण गोळा तयार केला आहे त्याचे तोंड बंद करून घेऊया. म्हणजे आपण याला देऊया थोडासा मोदकाचा आकार. मोदकाचा आकार देता जे जास्तीचं पीठ झालेलं आहे, कणिक झालेली आहे, ते आपण काढून घेऊया. हे जर ठेवलं तर एक बाजू त्याची जाडसर राहते, त्यामुळे आपण ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे सारण भरलेलं होतं आपण याच्या पोळीमध्ये छोट्या, ते सगळं एक असं थापून आपण ते छान असं
कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत ते सारण नेऊया हाताच्या साह्याने. त्यानंतर पुन्हा पीठ लावूया पूर्ण आणि छान अशी आपण आता पोळी लाटून घेऊया. हलक्या हाताने पोळी लाटायची आहे. आपल्या इकडे तवा पण गरम होत आलेला आहे हे बघा. तर फ्रेंड्स, आपण हलक्या हाताने छान पोळी लाटत असताना आणि सारण सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्यात पण पसरलेलं आहे आणि ते आपण जे कणिक वरची काढून घेतली होती मोदकाच्या वेळेस ती कणिक जास्त नाहीये आणि छान अशी ती पण मिक्स झालेली आहे. हे छान असं लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण गॅस थोडा मोठा करूया. मोठा करून ही पोळी तव्यावर टाकूया. एका साईडने छान अशी भाजून घेऊया ती पोळी खरपूस अशी. वा, काय छान भाजल्या जाते पोळी. आणि आज माहितीये का, पाऊस देखील छान पडतोय आणि ही चटकदार पोळी पावसाळ्यात थंडीच्या दिवसात खाण्यास पण चविष्ट लागते. पण ही पोळी गरम गरम खाऊ नका बर का, नाही तर गुळाच्या याच्याने तोंडाला चटके बसतील. ही पोळी गार झाल्यानंतरच खायची असते. आणि महत्वाचे म्हणजे ही पोळी 8 ते 10 दिवस टिकते देखील. छान असं ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने. त्याला आपण आता रिफाइंड तेल लावूया वरतून. आपण इथे साजूक तुपाचा पण वापर करू शकतो. रिफाइंड तेल छान असं पसरवून घेऊया. बघा, पोळी कशी टम फुगण्यास सुरुवात झालेली आहे. पुन्हा पलटवून घेऊया. छान अशी खरपूस भाजायची. आता ही भाजताना काय करायचंय, गॅस स्लो करायचा आहे, नाही तर पोळी जळून जाईल. बघा, छान अशी फुगते पण येते पोळी. आता पुन्हा या साईडने आपण तेलाचा वापर करूया आणि मंद आचेवरच ती खरपूस होऊ देऊया. छान अशी खरपूस होते आणि टम फुगून राहिली ती. दोन्ही साईडने छान फुगल्यानंतर आपण एका छान अशी खरपूस होते ती दोन्ही साईडने. दोन्ही साईडने खरपूस झाल्यानंतर आपण ती गार करण्यास एका चाळणीत मी काढलेली आहे. बघा तर मग फ्रेंड्स, छान अशी चटकदार गोड शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे. पण बाकीच्या पोळ्या लाटून घेऊया आणि छान अशा खरपूस भाजून घेऊया. फ्रेंड्स, आपण बघू शकता, आपण ह्या एक एक अशा या सगळ्या पोळ्या आपण करून घेत आहोत. आता हे जे आहे शेंगदाणा गुळ पोळी, ही थंडीमध्ये गरमाई देणारी पोळी आहे. छान अशी खरपूस भाजतोय आपण तिला. तर थंडीत गरमाई देणारी पोळी म्हणजे काय, आता या पोळीमध्ये आपण गरम मसाला पण ऍड करू शकतो, जसे की मिरे, त्याच्यानंतर दालचिनी, लवंग, वेलदोडा, त्याच्यानंतर तेजपान. हे चांगलं बारीक भुकटं करून घ्यायचं याचं. आणि तीळ पण उष्ण असते ना, बारीक भुकटं करून घ्यायचं त्याचं आणि या मिश्रणात आपण ते मिक्स करू शकतो. थंडीच्या दिवसात थंडीत गरमाई देणारी पोळी म्हणजे कोणती, गोड शेंगदाणा चटकदार पोळी. थंडीत गरमाई देणारी गोड शेंगदाणा चटकदार पोळी. केली की सासूबाई गोड शेंगदाण्याची चटकदार पोळी करा.
लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. धन्यवाद.